हरिओम. आत्मपूजा उपनिषद योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. सूत्र 5. अर्घ्य. सदा मनस्कम अर्घ्यम. सतत त्याच्यातच रत असणे म्हणजे अर्घ्य. अर्घ्यम. आत्मपूजेतील पाद्यपूजा हा विधी आपण संपन्न केला आहे. त्यायोगे आपल्याला उन्मन अवस्था प्राप्त झाली आहे. उन्मन होणे हीच आत्मपूजेत त्याची पाद्यपूजा आहे. आता पाद्यपूजा झाल्यावर त्याला अर्घ्य द्यायचा आहे. हा आत्मपूजेतील अर्घ्य आहे आणि हाही विधी तसाच आगळा वेगळा आहे. आपले ऋषी पहाटे स्नानासाठी समुद्रावर किंवा नदीवर जात असत. त्यानंतर ते पूर्वेला मुख करून मंत्र म्हणत सूर्योपासना करत असत. शेवटी ओंजळीत पाणी घेऊन त्याला ते अर्घ्य देत असत. ते पाणी समुद्राला नदीला अर्पण करत असत. ज्यांना समुद्रावर किंवा नदीवर जाणे शक्य नसे ते घरी देवपूजा झाल्यावर ओंजळीत पाणी घेऊन ताम्हनात अर्घ्य देत असत. पूर्वेला मुख करून सूर्योपासना करून झाल्यावर ते अर्घ्य देत असत. यामुळे अर्घ्य सूर्याला दिला जातो असे मानले जाते. अर्थात यामुळे काही फरक होत नाही. अर्घ्य देणे हे महत्त्वाचे आहे. येथे आपण आत्मपूजा करत आहोत. यामुळे येथे आपण त्याला अर्घ्य देणार आहोत. अर्घ्य याचा अर्थ आहे त्याला अर्पण करणे. अर्पण करणे म्हणजे आपल्याकडे जे आपण अर्पण करू शकू ते आपल्याकडून कायम करता त्याला देणे. त्यापासून आपण रिते होणे, ते त्याच्यात विलीन करणे. अर्पण केलेल्यामधून आपण कायम करता मोकळे होणे. ते अर्पण केलेले पुन्हा आपल्याकडे असणार नाही अशी व्यवस्था करणे. आता येथून पुढे जे त्याला अर्पण केले त्याशिवाय आपण जीवन जगणे. असे आपण त्याला काय अर्पण करू शकतो? त्याला अर्पण करण्यासारखे आपल्याकडे असे काय आहे? सर्वसाधारणपणे आपण देवापुढे जे काही ठेवतो ते काय असते याचा विचार आपण कधीच करत नाही. भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेपुढे हे असे विचार आपल्याला सुचतही नाही. आपण देवापुढे जे काही ठेवतो त्या सर्व भौतिक वस्तू असतात. पैसे, सोने, हिरे, धान्य, एखादी वस्तू, खाण्यापिण्याचा पदार्थ इत्यादी गोष्टी आपण देवापुढे ठेवतो. हे असे ठेवून त्याला हात जोडून विनंती करतो की आपल्याला अमुक मिळावे. येथे काहीतरी देऊन त्याच्या 10 पट 100 पट मिळवण्याचा हेतू आहे. यात विशेष म्हणजे आपण अशा प्रकारे त्याला जे देतो ते त्यानेच निर्माण केलेले असते. आपण त्याचे घेऊन आपले म्हणून त्याला देत असतो. वर आणखी काही पाहिजे म्हणून मागणी पत्र सादर करतो. याला अर्घ्य म्हणत नाही. या आपल्या मागणीसाठी आपण हात जोडलेले असतात. तेथे कसलाही भक्तिभाव नसतो की नतमस्तक होणे नसते. असलाच तर त्याचा बेमालूम अभिनय असतो. एखाद्या कचेरीत कामाला गेल्यावर आपण तेथील अधिकाऱ्याला हात जोडून काम करावे म्हणून विनंती करतो. त्यात आणि देवळात जोडलेले हात यात काय फरक आहे हे ज्याचे त्याने परखडपणे ठरवावे. त्या अधिकाऱ्याला त्याने आपले काम करावे म्हणून आपण त्याला काही भेटवस्तू, पैसे वगैरे देतो. त्यात आणि देवापुढे आपण जे ठेवतो त्यात आणि यात काय फरक आहे हे ज्याचे त्याने परखडपणे ठरवावे. हा साधा सरळ सौदा आहे. याला अर्घ्य म्हणत नाही. विश्वात विश्वासह सर्व काही त्याच्यामधून निर्माण झालेले आहे. यामुळे येथे जे जे आहे ते सर्व त्याचेच आहे. जीवित राहण्यासाठी आपण त्याच्याच वस्तू वापरत असतो. त्या वस्तू आयुष्यभर वापरून झाल्यावर येथून जाताना त्या आपण आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकत नाही. जाताना त्या येथेच ठेवून जावे लागते. याचा अर्थ या वस्तू आपल्याकडे आपल्या आयुष्यापुरत्या अनामत म्हणून असतात. जीवित राहण्यासाठी त्यांचा वापर आपण करायचा आणि जाताना त्या येथेच ठेवून जायचे. आपल्यानंतर त्या वस्तू इतरांना वापरायच्या असतात. यास्तव वस्तू नेहमी जपून वापराव्यात. आपल्या पश्चात त्या इतरांना वापरायच्या असतात. आपण कोणाकडे गेलो आणि तेथे त्याने जर आपल्याला काही भेटवस्तू दिली तर आपण त्याच्याकडून बाहेर पडताना त्याने दिलेली भेटवस्तू आपल्याबरोबर आपण घेऊन बाहेर पडतो. कारण आता ती भेटवस्तू आपली झालेली असते. परंतु जेव्हा आपण मरण पावतो तेव्हा आपण काहीही बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. याचा अर्थ जीवित राहण्यासाठी जे काही आपण येथे वापरले ते कधीच आपले नव्हते. यामुळे देवापुढे आपण जे काही ठेवतो ते आपले नसते.
याचा अर्थ आपण त्याचेच घेऊन त्याला देत असतो. म्हणजे एखाद्याकडे जायचे आणि त्याच्याच घरातील एखादी वस्तू उचलून ती त्याला आपली म्हणून द्यायची, हे देणे होत नाही. ही तर एक प्रकारची चोरी आहे. हे असे देणे अर्पण करणे नसते, याला अर्घ्य म्हणत नाही. तसेच आपण देवाला जी काही वस्तू देतो त्या वस्तूची आपल्याला असलेली अभिलाषा तशीच असते. हे असे भरपूर मिळावे म्हणून आपण ते थोड्या प्रमाणात देवापुढे ठेवतो. त्याला नक्की कळावे की आपल्याला काय पाहिजे आहे, त्याचा नमुना आपण देवाला देतो. म्हणजे त्याच्याकडून आपल्याला देताना काही चूक होऊ नये. आपल्यासाठी कोणी काही काम केले की आपण त्याला काही मोबदला देतो. तसेच आपण आपल्याला देवाकडून काही मिळाले की त्यातील काही देवाला त्याचा मोबदला म्हणून देतो. येथे सरळ सरळ व्यवहार असतो, जराही भावभक्ती नसते. कारण अशा प्रकारे नवस करून जर आपल्याला काही मिळाले नाही तर आपण त्या देवाची पॉवर गेली असे जाहीर करून तो देव बदलतो आणि दुसऱ्या देवाकडे नवस बोलायला जातो. इतकेच काय तर जो देव नवसाला पावत नाही त्याची बदनामी करतो आणि जो देव नवसाला पावतो त्याची चार चौघात भलावण करतो. अर्घ्य याचा अर्थ आपल्याकडे असलेले आपले असे जे काही आहे ते त्याला कायम करिता अर्पण करायचे आहे. आपल्याकडून ती गोष्ट कायम करिता नष्ट व्हावी ह्या भावनेने ती गोष्ट देवाला अर्पण करायची आहे. त्याच्या बदल्यात देवाकडून कसलीही अपेक्षा करायची नाही. असे आपल्याकडे काय आहे? मृत झाल्यावर जे काही आपण आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकतो ते आपले असते. तेच आपण त्याला अर्पण करू शकतो. याचा अर्थ आपल्याकडे असे काहीतरी आहे की जे त्याने आपल्याला दिलेले नाही. ते आपण स्वतः आपल्या करणीने आपल्यात निर्माण केलेले आहे. ते आपण मृत होताना आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकतो. याचा अर्थ ते असे काही खऱ्या अर्थी आपल्या मालकीचे असते. आपण जन्माला येताना पंचमहातत्वांमधून देहादी इंद्रिय धारण करताना मन हा अवयव धारण केलेला नसतो. नंतर केव्हा तरी आयुष्य जगायला सुरुवात केल्यावर आपल्या लालसेमधून तो आपल्यात निर्माण होतो. आपण आयुष्य जगताना आपल्यात सप्त रिपू निर्माण करतो. ते आपल्याला त्याने दिलेले नसतात. आपल्याला त्याने आपले पूर्वसंचित संपवण्यासाठी आयुष्य दिलेले असते. परंतु आपण त्याप्रमाणे आयुष्य न जगता उपभोगांच्या कच्छपी लागून नवीन उपभोग निर्माण करतो. हे उपभोग आपले असतात. अशा प्रकारे आपले मन, रिपू, उपभोग इत्यादी आपले आहेत. ती आपली कमाई आहे. ते आपण त्याला अर्पण करू शकतो. आता प्रश्न निर्माण होतो की आपण हे नसते काहीतरी निर्माण करायचे आणि ते निस्तरायला त्याला द्यायचे. हा न्याय योग्य आहे का? बालवयात आपण खेळताना पडतो, आपल्याला जखम होते, अंगाला चिखल लागतो. हे सर्व निस्तरायला आपल्याला बळ नसते. ते आपण आपल्या आईलाच करायला सांगतो. आपली आई वात्सल्याने हे सर्व निस्तरते आणि पुन्हा असे करू नको असे आपल्याला बजावते. हळूहळू समज वाढत जाते आणि आपण आपल्यात सुधारणा करतो. तसेच येथे आहे. आपल्या ताकदीपेक्षा आपले मन, रिपू, उपभोग इत्यादी महाबलाढ्य आहेत. म्हणून तर ते आपल्या कच्छपी लागतात आणि कायम करता बोकांडी बसायला पाहतात. आपले जीवन पोखरून भ्रष्ट करतात. आपण मृत झालो तरी ते आपल्याबरोबर येतात. त्यांचे पारिपत्य आपण करू शकत नाही. आपण दुर्बळ असतो. यासाठी दिवसाच्या सुरुवातीला त्याला या अशा गोष्टींचा अर्घ्य द्यायचा आणि आपल्यातील हे सर्व त्याला अर्पण करायचे. त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी रिते व्हायचे. हे असे आपल्याकडून पुन्हा होऊ नये म्हणून त्याच्याकडे सुबुद्धी आणि शक्ती मागायची. ती योग्य प्रकारे वापरायचे सामर्थ्य त्याच्याकडे मागायचे. त्याला शरण जायचे. या अशा गोष्टींपासून रिते झालेल्या अवस्थेत आचरण करायचे. ती जगत जननी आहे. आपण तिचे अंश आहोत. आपले अपराध तिला सांगायचे आणि संगोपनासाठी साकडे घालायचे. मन, रिपू, उपभोग इत्यादी आपले अपराध आहेत. ते तिच्याकडे कबूल करायचे. काही मिळवण्यासाठी नव्हे तर काहीतरी गमावण्यासाठी ते तिला अर्पण करायचे. त्याचा तिला अर्घ्य द्यायचा. यासाठी पाण्याचा अर्घ्य द्यायची पद्धत आहे. पाणी सखल भागाकडे वाहत जाते आणि शेवटी सागराला मिळते. मन, रिपू, उपभोग इत्यादी या नीच गोष्टी आहेत. त्या परिघाकडून सखल भागी विश्वकेंद्राकडे वाहत जाव्यात. त्या परमदिव्य ऊर्जेत त्या गोष्टी नष्ट व्हाव्यात आणि पुन्हा त्या गोष्टी आपल्या जीवनात उद्भवू नयेत
यासाठी त्यांचा त्याला अर्घ्य द्यायचा. यासाठी आपण पूजा झाल्यावर अगोदरच आपण उन्मनी अवस्था प्राप्त करून घेतली आहे. मन, रिपू, उपभोग इत्यादींचा एकदा अर्घ्य देऊन झाला की आपल्या उन्मनी अवस्थेमुळे या अर्पण केलेल्या गोष्टी पुन्हा आपल्यात धारण होणार नाहीत. आपली उन्मन अवस्था सदा टिकावी यासाठी त्याच्याकडे दिवसाच्या सुरुवातीला अर्घ्य देऊन शक्ती मागायची. आदल्या दिवशी व्यवहार करताना आपल्यात मन, रिपू, उपभोग यापैकी जे काही निर्माण झालेले असेल ते सर्व त्याला नित्यदिनी सकाळी दिवसाची सुरुवात करतानाच अर्पण करायचे. फक्त भौतिकामधूनच हे सर्व निर्माण होते असे नाही, तर अभौतिकामधून, अध्यात्मामधूनही या गोष्टी निर्माण होतात. भौतिक वस्तू जगाताची हाव जशी निर्माण होते तशीच हाव साक्षात्कार व्हावा, परमात्मा प्राप्त व्हावा, मुक्ती मिळावी म्हणून निर्माण होते. हेही मनामुळेच निर्माण होत असते. हेही रिपूच आहेत, हेही उपभोगच आहेत. मन या सर्वाची इच्छा, दुःख, पीडा, हाल, अपेष्टा इत्यादीपासून सुटका होण्यासाठी आणि आध्यात्मिक गुरु म्हणून प्रसिद्धी, प्रतिष्ठा प्राप्त होऊन त्या योगे धनसंपत्ती, वैभव, मान सन्मान प्राप्त व्हावा, सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मठाधिपती व्हावे, राष्ट्रीय संत व्हावे यासाठी करत असते. साक्षात्कार होऊन मुक्ती मिळावी अशी मनाची इच्छा नसते. यामुळे हेही आपल्याला पुनर्जन्म घ्यायला भाग पडतात. असा पुनर्जन्म यमधर्मानुसारच होतो. याला गौणत्व आहे. ही मुक्ती नव्हे, की सायुज्य मुक्ती नव्हे. आपण देवाकडे मन, रिपू, उपभोग इत्यादी वृद्धिंगत व्हावेत यासाठी मागणे मागतो. त्यासाठी त्याला काहीतरी देतो. अशा गोष्टी आपल्याकडे कायम करिता मुबलक असाव्यात. आपल्याकडे यांची सदा रेलचेल असावी यासाठी देवाची प्रार्थना करत असतो. जरा विचार करावा की या अशा गोष्टी तो आपल्यात निर्माण करत नाही आणि त्यामुळे अशा गोष्टी तो आपल्याला देऊ शकत नाही. या अशा गोष्टी आपण निर्माण केलेल्या असतात. त्याने आपल्याला बुद्धी आणि शक्ती या अशा गोष्टी निर्माण करण्यासाठी दिलेली नाही. तरीही त्याने दिलेल्या बुद्धी आणि शक्तीचा आपण दुरुपयोग करून त्याला अपेक्षित नसलेल्या गोष्टी आपण निर्माण करतो. आता आपल्याशी समजून घ्या की त्याला जे अपेक्षित नाही ते तो आपल्याला देईल का? परमेश्वराने आपल्याला बुद्धी आणि शक्ती ज्यासाठी दिलेली आहे त्यासाठी जर आपण त्यांचा उपयोग केला तर आपण सदा समाधानी आणि आनंदी राहू. या उलट जर आपण त्यांचा दुरुपयोग केला तर अर्थातच आपण सदा असमाधानी आणि दुःखी कष्टी राहू. नेमके हेच होत असते. नीट निरीक्षण करावे. जे सदा समाधानी आणि आनंदी आहेत त्यांच्याकडे जेमतेम देहधर्म भागवण्यापुरतेच आहे किंवा ते भौतिकाचा उपयोग देहधर्म भागवण्या इतकाच करतात. उरलेले धन सत्कर्माला वापरतात. या उलट ज्यांच्याकडे नको इतके आहे ते त्याचा दुरुपयोग भौतिक उपभोगांसाठी करतात आणि सदा विवंचनेत असतात. यामधून सुटका होण्यासाठी अर्घ्य द्यायचे महत्त्व आहे. जर आपण मन, रिपू, उपभोग इत्यादींचा अर्घ्य दिला, या गोष्टी आपल्या जीवनातून कायम करता नष्ट केल्या तर आपण सदानंदी राहू. कारण त्यायोगे आपली सदा ब्रह्मानंदी टाळी लागलेली असेल. त्यापरी ते आणखी उच्च असे भाग्य नाही. यासाठी सकाळी पूजा करून छान शुद्ध पवित्र व्हायचे आणि अपप्रवृत्तींचा अर्घ्य त्याला द्यायचा. सर्वप्रथम अपप्रवृत्तींच्या कृतीचा त्याग करायचा आणि मग कर्मयोगाला आरंभ करायचा. हे असे नित्यदिनी करायचे. साक्षात्कारित झालो, सायुज्यमुक्त झालो, मुक्त झालो तरीही हे असे दिनचर्या म्हणून करत असायचे. त्या योगे अवघे जीवन परमानंदात जगायचे. विश्वासह विश्वातील प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट त्याच्यामधून निर्माण झालेली आहे. याचा अर्थ असे घडत नाही की त्याच्यामधून काही निर्माण झाले आणि ते त्याच्यापासून दूर भिरकावले गेलेले आहे. माता बाळाला जन्म देते आणि ते तिच्या शरीरापासून दूर होते. ते बाळ अबल असते आणि त्यामुळे माता नैसर्गिक वात्सल्याने काही कालावधी त्याचे संगोपन करते. इतकेच नव्हे तर बाळाच्या संगोपनात त्या बाळापेक्षा मातेला जास्त आनंद असतो. बाळ मोठे झाले की ते स्वतंत्र जगू लागते. परंतु विश्वासह विश्वातील प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट त्याच्यामधून निर्माण होते आणि कायम करता ती त्याच्याच अंकित राहते. ती त्याच्यापासून कधीही दूर होत नाही, स्वतंत्र होत नाही. प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट त्याने गुरुत्वाकर्षणाने स्वतः कायम करता धारण केलेली आहे.
त्याच्यापासून त्याचे निर्माण कधीही अलगविलग होत नाही. अंशात्म्याला तो क्षणोक्षणी प्राण देत असतो आणि त्या योगे जीवात्मा जीवित राहतो. त्याच्याशिवाय येथे काहीही अस्तित्वात असू शकत नाही. येथील प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट हा त्याचा विस्तार आहे. त्या त्याच्यापासून वेगळ्या नाहीत. आपले हात पाय आपल्यापासून अलग नाहीत, ते आपल्या देहाचा विस्तार आहेत. तसेच विश्व आणि त्यातील वस्तुजगत हा त्याचा विस्तार आहे. यामुळे येथे अव्याहत उत्पत्ती, स्थिती, लय असे त्याच्यातच होत राहते. त्याचे निर्माण त्याच्यापासून कधीही निराळे होत नाही. नरमादीचे अपत्य काही कालावधीनंतर त्याचे ते स्वतंत्र जीवन जगते, तसे येथे होत नाही. येथे त्याच्यापासून जे निर्माण झालेले आहे त्यात तो सदा उपस्थित असतो. यामुळे ते कधीही नष्ट होत नाही, तर त्यांचे परिवर्तन होते. त्यांचा गुण, रंग, रूप, रस, गंध, आकार, विकार इत्यादी बदलतात. यामुळे आपण त्याला या विश्वातील काहीही देऊ शकत नाही, कारण येथील तमाम सर्व काही त्याच्याच मालकीचे आहे. ते सर्व त्याचाच एक अविभाज्य भाग आहे. आपण कोणाचा तरी हात हातात घेऊन तो हात त्याला भेट देऊ शकत नाही. त्याचे त्याच्याकडून घेऊन त्याला देणे ही चोरी आहे, फसगत आहे, तो आभास आहे, ती आपल्या मनाची भ्रामक कल्पना आहे. अशा प्रकारे त्याला काहीतरी दिले ही आत्मवंचना आहे. यामुळे आपण स्वतःला त्याला अर्पण करू शकत नाही. तसे करणे आत्मवंचना आहे, आत्महत्या आहे. कारण आपण त्याचा विस्तार आहोत. आपण त्याच्यापासून अलग नाही, परंतु आपण आपले असे जे आहे ते त्याला देऊ शकतो. उदाहरणार्थ, झाडे जमिनीमधून क्षारद्रव्ये शोषण करतात आणि त्यांचा मुळे, बुंधा, खोड, फांद्या, उपफांद्या असा विस्तार होतो. या सर्वाला आपण झाड असे म्हणतो. यामुळे झाड जमिनीचाच विस्तार आहे. परंतु झाडे पाने, फुले, फळे धारण करतात, हे त्यांचे निर्माण असते. यामुळे झाडे पाने, फुले, फळे पक्व झाली की ती स्वतःपासून विलग करून सोडून देतात, त्याला अर्पण करतात. झाडासभोवती पाने, फुले, फळे यांचा सडा पडलेला असतो. ती त्यांची कमाई, कर्तृत्व, निर्माण असते. त्याचा ती त्याला अर्घ्य देतात. गीतेमध्ये भगवंत श्रींनी पत्रम, पुष्पम, फलम, तोयम अशा ज्या 4 गोष्टींपैकी कोणतीही एक गोष्ट त्यांना अर्पण करावी असे सांगितले आहे. त्यातील 3 गोष्टी झाडाच्या आहेत. चौथे जे पाणी, त्याचा आपण होडीसारखा उपयोग करून त्यामधून आपली स्वकमाई, आपले स्वकर्तृत्व म्हणजे मन, रिपू, उपभोग इत्यादींचा अर्घ्य सोडून द्यायचा आहे. या सोडून देण्याला आगळे महत्त्व आहे. आपल्याकडे एखाद्या वस्तूची चोरी होते किंवा एखादी वस्तू हरवते किंवा एखादी वस्तू नाश पावते. अशा वेळी ती वस्तू आपल्या मर्जीविरुद्ध आपल्याकडून विलग होत असते. आपल्याला त्या वस्तू स्वारस्य असूनही ती आपल्याकडून काढून घेतली जाते. ती वस्तू गमावण्याला आपल्याकडे पर्याय नसतो. आपल्यावरती सक्ती असते. याला सोडून देणे म्हणत नाहीत. अर्घ्य देताना आपल्याला मन, रिपू, उपभोग त्यात भौतिकदृष्ट्या स्वारस्य असते. तरीही आपण या गोष्टी स्वखुशीने काहीही अपेक्षा न ठेवता सोडून देत असतो. त्यासाठी आपल्यावर कोणी सक्ती करत नसते की बळजबरी करत नसते. परंतु तरीही स्वखुशीने आपण त्यांचा अर्घ्य देतो, कारण या गोष्टी आपल्याला येथे जीवन जगण्याच्या मूलभूत हेतूमध्ये अडथळा असतात. भौतिकदृष्ट्या यात कितीही लोभ, प्रलोभने असली तरी त्या मूलभूत जीवन जगण्यासाठी अयोग्य असतात. त्याला प्राप्त करण्यामध्ये या गोष्टी विघ्न आणतात. साक्षी राहून विश्वलीला अनुभवताना या गोष्टी आपल्याला विचलित करतात. म्हणून या गोष्टी कितीही आकर्षक असल्या तरीही आपण त्यांचा अर्घ्य देत असतो. सोन्याची असली तरीही ती बेडी आहे ही जाण आपल्याला असते. यामुळे अशा गोष्टींचा अर्घ्य देण्याला एक निराळे महत्त्व आहे. मन, रिपू, उपभोग इत्यादी गोष्टी आपले संचित असल्यास ते नष्ट करत नाहीत, उलट त्यात भर घालत असतात. यामुळे आपला पुनर्जन्म यमधर्माप्रमाणे होतो. यमधर्म आपल्याला न विचारता त्याच्या नियमाप्रमाणे पुनर्जन्म घ्यायला लावतो. आपल्याला अंतरिक्षातून जणू काही ढकलून दिले जाते. त्या संचितासाठी आपल्याला आयुष्य जगावे लागते. आपल्याला आपल्या जीवनाबद्दल मत नसते, मर्जी नसते, स्वातंत्र्य नसते. सक्तीने यमधर्माप्रमाणे जीवन जगावे लागते. यास्तव मन, रिपू, उपभोग इत्यादींचा अर्घ्य देऊन त्यामधून कायम करता सुटका करून घ्यावी. म्हणजे याच जन्मी आपण संचितामधून मुक्त होतो. आपण अंशात्मा म्हणून या विश्वात जीवात्म्यामार्फत जीवन जगतो, साक्षी राहून सृष्टीलीला अनुभवितो. तसेच देहत्याग केल्यावर
अंतरिक्षात आपण आपल्या मर्जीने राहतो आणि आपल्या मर्जीने आपल्याला वाटल्यास पाहिजे तसा पुनर्जन्म घेतो. आपण स्वतंत्र असतो. याला जीवनमुक्ती, सायुज्यमुक्ती, मुक्ती असे म्हणतात. आपण कैवल्याचे झाड आहोत. त्यासाठीचे जीवन आपले आहे. आपला विस्तार आपल्या मर्जीने झाला पाहिजे. त्याला भौतिकाचे बंधन नको. भौतिक आपल्या सेवेसाठी आहे. त्यासाठी मन, रिपू, उपभोग इत्यादी आहेत. ही आपली शस्त्रे आहेत, साधने आहेत. आपण त्यांचे मालक आहोत, गुलाम नाही. ती नित्य नियमित निर्माण होत असतात. यास्तव दिवसभर ती वापरून दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा अर्घ्य देऊन त्यांना त्यांची जागा दाखवावी, त्यांना काबूत ठेवावे. त्यांची आपल्यात वाढ होऊ देऊ नये. त्यांना आपल्यात वस्ती करून संचित होऊ देऊ नये. त्यांचा नित्यदिनी केर काढल्यासारखा निचरा करावा. नाहीतर झाडावरील बांडगुळाप्रमाणे ती फोफावतात. आपल्या जीवनाचा ताबा घेतात आणि आपल्या जीवावर स्वतः जगू लागतात. आपले जीवन उद्ध्वस्त करतात. आपण जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकतो आणि मुक्त न होता यांच्यासाठी पुनर्जन्म घेत राहतो. आधुनिक जीवनात या बदललेल्या काळात आपण दररोज सकाळी समुद्रावर किंवा नदीवर जाऊन अर्घ्य देऊ शकत नाही. तसेच प्रत्येकजण पूजाविधी करत नाही. त्यामुळे कोणी ताम्हणात अर्घ्य देऊ शकत नाही. यास्तव आता अर्घ्य द्यायची पद्धत बदलणे गरजेचे आहे. नित्यदिनी सकाळी उठल्यावर, मुखमार्जन करून झाल्यावर आणि किंवा अंघोळ झाल्यावर भगवंत श्रींच्या तसबिरीसमोर डोळे मिटून हात जोडावेत आणि त्यांना मन, रिपू, उपभोग यांचा अर्घ्य द्यावा. हात जोडताना मनगटाकडील डावी बाजू छातीकडे ठेवावी आणि बोटे भगवंत श्रींकडे करावी. त्यांना शरण जावे आणि आपल्यातील ती अपप्रवृत्ती या अनंतात विलीन करून घ्यायची विनवणी करावी. आता हे सत्य आहे की हे असे करणे म्हणजे स्वतःला स्वतः अर्घ्य देणे आहे. स्वतःच सुधारणा करणे आहे. परंतु ही जाण येण्यासाठी आपल्याला आत्मभान यावे लागते. त्या योगे आपल्यात फार झपाट्याने प्रगती होते. आपण मन, रिपू, उपभोग यापासून सहजच मुक्त होतो आणि मुक्त जीवन जगू लागतो. आपण सदानंदी, कैवल्यानंदी होतो. आपल्याकडून इतरांना आनंदाचा प्रसाद मिळू लागतो. शेवटी फार महत्त्वाचे म्हणजे हा असा अर्घ्य स्त्री, पुरुष, आबालवृद्धांनी सर्वांनी आयुष्यभर नित्यदिनी देत असावे. त्या योगे जीवनात सहजानंद मिळवावा आणि समस्तांना द्यावा. सदा मनस्कम. मनस्क असा सकारात्मक शब्द जरी आपण वापरत नसलो तरी विमनस्क असा नकारात्मक शब्द आपण अनेक वेळा वापरतो. त्याचा अर्थ आहे उद्ध्वस्त मनस्थिती, विखुरलेली विचारसरणी, सैरभैर अवस्था. धड ना एक भाराभर चिंध्या अशी आपल्या जीवनाची झालेली शोकांतिका. यात आपण भरकटलेले असतो. नक्की असे काहीही हाती लागत नाही. प्रौढत्व आले तरी जीवनाची घडी बसलेली नसते. जीवनात नैराश्य येते. आपली चूक शोधून ती सुधारण्याऐवजी त्याने हे असे जीवन दिले यासाठी त्याच्याशी वैर केले जाते. अनेक वेळा जीवन जगायची उमेद नष्ट होते. आत्महत्या करावी असा विचार प्रबळ होतो. मनस्क याच्या बरोबर विरुद्ध आहे. येथे त्या एकमेव विराटाची गोडी लागते. त्याच्यातच एकटक लक्ष लागते. जीवनात त्याच्याशिवाय अन्य विषय असत नाही. येथे जगायची उर्मी वृद्धिंगत होत जाते. जीवनाचा सत्यार्थ उमजतो. त्याप्रमाणे जीवन पुरेपूर जगले जाते. येथे पुन्हा पुन्हा जन्माला यावे अशी ओढ लागते. आयुष्यातील प्रत्येक क्षण, प्रत्येक कृती सकारात्मक जगण्यासाठी वापरली जाते. शरीराचा पूर्ण उपयोग केला जातो. हे असे आनंदमय जीवन दिल्याबद्दल क्षणाक्षणाला त्याचे आभार मानले जातात. देहपतन होऊ लागला की नव्या जन्माची चाहूल लागते. गावी जाताना जसा उत्साह असतो तसाच उत्साह जुना देह सोडताना असतो. नवीन कपड्यांचा जसा आनंद असतो तसाच नवीन देह धारण करायला मिळणार म्हणून चैतन्य सळसळत असते. आता सदा मनस्कम म्हणजे काय ते समजून घेऊया. नित्यदिनी अर्घ्य द्यायचं आहे, परंतु त्यासाठी सदा मनस्कम ही अट आहे. सदा मनस्कम या स्थितीत अर्घ्य द्यायचं आहे तरच ते अर्घ्य देणे आहे. नाहीतर तो एक सोपस्कार होईल आणि मग अर्घ्य दिला काय किंवा नाही दिला काय एकच असेल. अनेक जण पूर्वापार परंपरा असते म्हणून घरी देवपूजा करतात. देवपूजा करताना सर्व विषयांवर मनमुराद गप्पा मारत असतात. जणू काही पूजा करणे हे एक इतर कामांसारखे उरकायचे काम आहे. त्यापेक्षा ती पूजा न केलेली बरी. निदान त्या पूजेचे विडंबन होणे तरी थांबेल.
आपण अर्घ्य देतो हे आणि तो अर्घ्य आपण का देतो हेही आपण सदा सर्वदा सतत लक्षात ठेवायचे आहे. येथे सदामनस्कम यातील मन याचा अर्थ आपले नेहमीचे मन असा घ्यायचा नाही, कारण आपले ते मन अगोदरच उन्मन झालेले आहे. ते उच्च जागी विराजित झालेले आहे. त्याने अगोदरच अतिउच्च अवस्था प्राप्त केलेली आहे. येथे मन याचा अर्थ लक्ष असा घ्यायचा आहे. आपण म्हणतो की मन लावून ऐक, याचा अर्थ लक्ष देऊन ऐक. अशा अर्थी येथे मन हा शब्द वापरला आहे. सदा म्हणजे सतत, अव्याहत, नेहमी, आणि मन म्हणजे त्याच्याकडे लक्ष द्यायचे आहे. सदा नेहमी त्याच्याकडे लक्ष द्यायचे आहे. जराही चुकूनही त्याच्यावरून लक्ष दुसरीकडे जाणार नाही अशी काळजी घ्यायची आहे. सतत त्याच्यात रत राहायचे आहे. एकटक त्याच्याकडे ध्यान द्यायचे आहे. खरे म्हणजे त्याच्याकडे ध्यान मुद्दाम द्यावे लागू नये. नवीन लग्न झालेले जोडपे कसे एकमेकांच्या नजरेआड जराही होत नाही, तसेच येथे आपोआप व्हायला पाहिजे. एक क्षण जरी त्याचे विस्मरण म्हणजे मरण अशी अवस्था झाली पाहिजे. याचा अर्थ कर्मयोग करायचा नाही असे नव्हे, तर दोन कामांच्या मध्ये किंवा अशाच प्रकारे जेव्हा रिकामा वेळ असेल तेव्हा त्याच्याशिवाय अन्य विषय किंवा अन्य आठवण किंवा अन्य विचार आपल्याला सुचू नये. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, चराचर सृष्टीमध्ये फक्त तो आणि तोच दृष्टीस पडला पाहिजे. फक्त त्याचाच विचार सुचला पाहिजे. केवळ त्याचेच ध्यान लागले पाहिजे, तरच आत्मपूजा शक्य आहे. आपला प्रत्येक क्षण, आपली प्रत्येक हालचाल, आपले सर्व जीवन केवळ त्याच्यासाठी जगले गेले पाहिजे. आपल्याला स्वतःचे असे खाजगी जीवन राहायला नको. जे जे करायचे आणि जे जे करायचे नाही ते सर्व त्याच्यासाठीच झाले पाहिजे. आपले खाणे, पिणे, उपाशी असणे, बसणे, उठणे, जाणे, येणे, चालणे, थांबणे, काम करणे, आराम करणे, झोपणे, जागे होणे इत्यादी सर्व काही हे केवळ त्याच्यासाठीच झाले पाहिजे. जीवन त्याच्यावरून ओवाळून टाकायचे आहे. त्याच्यासाठी देह जीवित ठेवायचा आहे. त्याच्यासाठी जगायचे आहे. देह त्याच्यासाठी झिजवायचा आहे. देह जीवित आहे तोपर्यंत फक्त त्याची सेवा करायची आहे. येथे त्याच्याशिवाय अन्य काहीही नाही. मातेला पहा, नवजात अर्भकाशिवाय अन्य काहीही विषय नसतो. तसेच आपल्याला एका त्याच्याशिवाय काहीही नाही. एका त्याच्याशिवाय येथे अन्य काहीही नाही ही वृत्ती असली पाहिजे. तसे नसेल तर आपण येथे वेगळी शक्ती, वेगळे अस्तित्व, वेगळी श्रद्धा आहे असे मानत राहू. मग सदा त्याच्यातच रत असणे शक्य होणार नाही. कदाचित त्यामुळे तो त्या अन्य शक्तीपेक्षा, अन्य अस्तित्वापेक्षा, अन्य श्रद्धेपेक्षा कमकुवत आहे असे सिद्ध होईल. आपण एकाच वेळी दोन दगडांवर दोन्ही पाय ठेवून स्थिर राहू शकत नाही. येथे पाय ठेवायला दोन दगड उपलब्ध नाहीत. येथे उपासनेसाठी दोन शक्ती अस्तित्वात नाहीत. येथे दोन श्रद्धा असणे शक्य नाही. येथे तो आणि फक्त तोच आहे. यास्तव त्याच्यात अनन्यसाधारण झोकून देणे झाले पाहिजे, तरच आपले सदा त्यातच असणे शक्य आहे. तरच आपल्या जीवनात तो उतरेल. मग आपल्याला त्याचा महाप्रसाद प्राप्त होईल. परमात्म्यामध्ये अनन्यसाधारण झोकून देणे, तरच आपल्या जीवनात तो उतरेल. फार अद्भुत, अप्रतिम आणि अनोखा असा हा महाप्रसाद आहे. हा महाप्रसाद अतिपवित्र आहे. आपल्याला एक अलौकिक, अद्भुत, विलक्षण असे जीवन देणारा आहे. अट एकच आहे की त्याच्यातच सदा मनस्क राहायचे आणि नित्यदिनी त्याला मन, हरिपू, उपभोग इत्यादी आपल्या स्वकमाईचा अर्घ्य द्यायचा. स्वकमाई नसली तरीही अर्घ्य द्यायचा. त्यात कधीही खंड पडू द्यायचा नाही. महाप्रसादातील डाव्या बाजूकडील चटणी, कोशिंबीर, फरसाण वगैरे, उजव्या बाजूकडील सुकी भाजी, पातळ भाजी, गोड पदार्थ वगैरे आणि मधल्या भागातील पोळी, गोड भात, साधा भात वगैरे काही ठळक पदार्थ जाणून घेऊया. तो सदा सर्वत्र उपस्थित आहे या जाणीवेने आपण त्याला आवडेल असेच कर्म करतो. त्याला न आवडणारे कर्म आपल्याकडून घडत नाही. उदाहरणार्थ, पती पत्नी एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून त्याप्रमाणे आचरण करतात. परमप्रेमात हे सहजच घडते. तसेच तो आहे म्हणजे नेमका काय, कसा, कोठे आहे या जिज्ञासेने आपण त्याचे ज्ञान करून घेतो. अध्यात्म, सत्संग इत्यादीत रत राहतो. यासाठी शरीर आणि मन निरोगी राहणे आवश्यक असते.
यासाठी आपण अष्टांग योग शिकतो आणि त्याचे कटाक्षाने आचरण करतो. हे असे सुरू असते. एक दिवस ध्यानात समाधी लागते आणि ती दिव्य झलक मिळते. आपण गुरुचरणी लीन होतो आणि हे कसले दर्शन झाले ते जाणून घेतो. तेव्हा आपल्याला साक्षात्काराचा महाप्रसाद मिळाला हे समजते. आपण तो सर्वत्र आहे हे जाणून त्याच्या प्राप्तीसाठी त्याच्या मर्जीने कर्मयोग करतो. ज्ञानयोगाने त्याची माहिती करून घेतो. ध्यान समाधी साध्य होण्यासाठी योगशास्त्र शिकतो आणि नित्य नियमित साधना उपासना करत असतो. परंतु वर्षानुवर्षे निघून जातात तरी काहीही घडत नाही. आपण पापी आहोत, आपली लायकी नाही अशा भावनेने आपण निराश होऊन त्याच्या दर्शनाची आशा सोडून देतो. परंतु सवय म्हणून कर्मयोग, ज्ञानयोग, योग साधना उपासना सुरू असते. एक दिवस अचानक त्या दिव्य दर्शनाचा महाप्रसाद प्राप्त होतो. हा महाप्रसाद कसा असतो ते पहा. कर्मयोग, ज्ञानयोग, योगोपासना इत्यादी नित्य नियमित सुरू असते. अर्घ्य दिला जातो. आपल्या मनाविरुद्ध काहीतरी घडते. आपल्याला क्रोध येतो. आपण आक्रस्ताळेपणा करतो. अपराध करणाऱ्याला घालून पाडून बोलतो आणि त्याला सुधारायचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपण अंतर्बाह्य शांत होतो. परंतु झालेल्या प्रसंगामुळे आपल्याला दुःख होते. काही कालावधीनंतर पुन्हा आपल्या मनाविरुद्ध काहीतरी घडते. आपल्याला क्रोध येतो, परंतु तो आतल्यात असतो. बाह्यता आपण शांत प्रशांत असतो. त्यामुळे आपण मुळीच व्यक्त होत नाही. आपण अपराध करणाऱ्याला प्रशांतपणे समजावून सांगतो. त्याला सुधारायचा प्रयत्न करतो. आपण अंतःकरणात प्रशांत होतो. यामुळे आपल्याला सौख्य मिळते. काही कालावधीनंतर पुन्हा आपल्या मनाविरुद्ध काहीतरी घडते. आपल्याला क्रोध मुळीच येत नाही. आपण अंतर्बाह्य शांत प्रशांत असतो. आपल्याला अपराध करणाऱ्याची दया येते. त्याला आपण प्रेमाने समजावून सांगतो. आपल्याला समाधान आणि आनंद मिळतो. काही कालावधीनंतर पुन्हा आपल्या मनाविरुद्ध काहीतरी घडते. आता आपण असे काही आपले वर्तन सुधारतो की पुन्हा हे असे कोणाकडून घडणार नाही. कारण कोणत्याही चुकीला फक्त आपण आणि आपणच जबाबदार असतो हे आपल्याला समजलेले असते. आपण निर्विकारी असतो, कैवल्यात असतो. हे असे सर्व रिपूंबाबत घडते. हाच त्याचा महाप्रसाद असतो. कर्मयोग, ज्ञानयोग, योगोपासना इत्यादी नित्य नियमित सुरू असते. अर्घ्य दिला जातो. सतत त्याच्यातच चलत असल्यामुळे जेव्हा आपला देह पतन होऊ लागतो तेव्हा आपण सहजच त्या देहाला सोडतो आणि नवा देह धारण करतो. आपल्यामधून मृत्यूचे उच्चाटन होते. नंतरच्या प्रत्येक जन्मात आपला देह आपण केव्हा सोडला आणि नवीन देह केव्हा धारण केला हेही आपल्याला समजेनासे होते. ते आपोआप होते. जसे आपण अन्न खातो आणि त्याच्या पचनासाठी आपण काहीच करत नाही. अन्नपचन आपल्या शरीरात आपोआप होते. तसेच आपण विश्वलीला अनुभवित असतो. एका बाजूला श्वास आपोआप घेतला आणि सोडला जातो. आपल्याला ते समजतही नाही. तसेच किती आणि केव्हा देह धारण केले जातात ते आपल्याला समजतही नाही. धारण केलेल्या देहाच्या माध्यमातून आपण विश्वलीला अनुभवित असतो. आपल्यामधून जन्माचेही उच्चाटन होते. आता आपण पंचमहाभूतांमधून अन्न, पाणी, वस्त्र, निवारा मिळवतो. त्यासाठी कर्मयोग करून भौतिक वस्तुजगत मिळवण्याची गरज भासत नाही. आपण स्वतः आत्मस्वरूप असल्यामुळे ज्ञानयोगाची गरज भासत नाही. धारण केलेला एकच एक देह आपण कायम करता सांभाळतो. आपल्याला देह बदलायची गरज भासत नाही. आपण वैश्विक संचारी होतो. त्यायोगे आता योगशास्त्राची आवश्यकता नसते. आपण कालातीत होतो. हा त्याचा महाप्रसाद असतो. आपण सतत अर्घ्य देत असतो. सदा मनस्क असतो. त्याच्यासाठी कैवल्यात विश्वलीला अनुभवित असतो. त्याचे कार्य करत असतो. त्यामुळे तो आपल्याला विलीन करून घेत नाही. आपण मुक्त होत नाही. आपण सदा सायुज्यमुक्त असतो. आपण जन्म मृत्यू जिंकलेला असतो. आपण पंचमहातत्वांच्या अतीत एकदेही असतो. हा त्याचा महाप्रसाद असतो. हरिओम.